रामरतन आशियाना बीच रिसॉर्ट. आपले चुलीवरचं मटण पण मिळतं इथे. हे अनया, एवढा मोठा पूल एक्सपेक्ट नव्हता केलाय. रूम आहे का काय आहे एवढा मोठा? टप पण आहे करायला. काय बनवलंय ना. पण इथे कॉटेजेस बघा. आणि आलोय आता आशियानाच्या रेस्टॉरंट मध्ये. तंदूर कोळंबी आणि पापलेट तवा फ्राय. इधर ही रहना है, नहीं घर पे भी जाना है. गुड मॉर्निंग शुभ सकाळ. काय बनतंय? थालीपीठ. सकाळी सकाळीचा नाश्ता थालीपीठ बनताना दिसतंय. सासरे एवढं सर्व घेऊन आलेत. केळ्याची चिप्स, फणसची चिप्स. ते कोण खाणार आहे? ते खाऊया का? आजच खाऊन संपवायचं आहे. थालीपीठ एक व्हेरायटी आहे ना. आता आपण तिकडे गेल्यावर आपण डोसा इडली सर्व खातात. त्यांच्यासाठी स्पेशल महाराष्ट्रीयन डिश बनवताना दिसतंय बघा. थालीपीठ. तर उमाला पहिल्यांदाच सांगितलेलं थालीपीठ बनवायला, तेव्हा ती थाली घेऊन पिटत होती. पण आता भरपूर वर्ष झालेत आणि शिकली बघा. थाली घेऊन तुला पिटते मी. ते सर्वांना बोलू नको. गुड मॉर्निंग. हाँ गुड मॉर्निंग. झाली झोप झाली? एकदम बढ़िया. कल का खाना थोड़ा स्पेशल था और थोड़ा इसको वजह से बहुत अच्छा नींद आया क्योंकि ये हम लोग इतना नॉन तो खाता नहीं था ना. ट्रैवलिंग में थक गए होंगे ना. ट्रैवलिंग में भी थोड़ा थक गया था, फिर भी इतना नहीं. आज उमा एकदम स्पेशल नाश्ता. कल रात को खाना अच्छा बनाया, अभी एकदम स्पेशल नाश्ता बना रही है. तर उमाची आई पण आलेली आहे इथे. हॅलो गुड मॉर्निंग. देखो कितना लड़की काम कर रही है सकाळी सकाळी उठून. थालीपीठ बनवते ना. आई थिंक पलसपा में एक बार खाया है वो, अपन जो खिचड़ी खाने जाता था तभी. पर मेरे हाथ का थालीपीठ खाया नहीं है. केला का पत्ता में सब बनाते हैं. केले के पत्ता में आटा बनाते ना, इसका प्रकार है वो. तो आज थालीपीठ, दही और चटनी खाओ. आराम हो गया ना. आराम हो गया. अभी वापस घूमने जाना है अपने को. नाश्ता करो और फिर जाते हैं अपन. आराम से घूमने का ना. आराम से घूमने का. चढ़ने का नहीं आता नहीं. वो चेन दिया नहीं, वो बोल रही थी मम्मी ने चेन नहीं दिया मेरे को. खुद बोलता है वो. मोदी ने बोला 1 साल में सोना खरीदने के नहीं, ज्यादा पहनने के भी नहीं. इसलिए नहीं दिया. इसलिए उसने मुझे दिया नहीं है. खुद पहन के घूम रही है वो. तर उमा आज काय प्लॅन आहे? कुठे घेऊन जाणार आहेस फिरायला? मम्मी पापा आले तर आपण दररोज एक प्लॅनिंग केलेलं आहे. तर आजचा प्लॅनिंग म्हणजे एक रिसॉर्ट आहे आपल्या जवळपास उरणला, आशियाना रिसॉर्ट. तर तिथे आपण जाणार आहोत. जवळपास आपल्याला पिरवाड बीच पडतात, ते बीच मध्ये फिरूया आणि तिकडचा अँबियन्स वगैरे एन्जॉय करू. स्विमिंग पूल एन्जॉय करू. मंडळी तुम्ही विकेंडला कुठे कुठे लांब लांब जाताय ना, आज आपल्या मुंबई पासून जवळपासची प्लेस तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत, जिथे बीच पण आहे आणि राहण्यासाठी चांगल्या चांगल्या व्यवस्था पण आहेत. म्हणजे तुम्ही भीड भाड जिकडे जाताय तिथे तुम्हाला ट्रॅफिक गर्दी असेल ना, तर हा डेस्टिनेशन प्लॅन करताय, विकेंड स्मूथ होईल तुमचा, है ना. जवळपास आपल्याला पण जवळपास मस्त थालीपीठ बनवली उमानी. नाश्ता करूया, रेडी होऊया आणि मग निघूया. चला मंडळी, आलोय आता आपण उरण 4 फाट्याला. तुम्ही पण या रिसॉर्टला येत आहे तर हा सर्कल या लक्षात ठेवा 4 फाट्याचा. इकडनं आपल्याला पिरवाडी रोडला जायचं आहे. कुठं जायचं आहे ना? या पिरवाडी रोडच्या मार्गाने जायचं आहे, सरळ सरळ. गुगल मॅप लोकेशन, टेलिफोन नंबर मी त्यांचा देतोयच, तरी पण तिथं कसं जाण्याचा ते पण दाखवतंय. 4 फाट्यावरनं आपल्याला सरळ सरळ ONGC ला लेफ्टला ठेवून जायचं आहे. 4 फाट्यावरनं 500 मीटरावरती आल्यावरती हा तुम्हाला गेट दिसेल ऑरेंज कलरचा. तिकडनं थोडा पुढे जायचं आहे आपल्याला, हार्डली 50 मीटर पुढे जायचं आहे. इथे लिहिलंय बघा आशियाना, हे बघा. इकडनं टर्न मारून 50 मीटरावरती आहे रामरतन बीच रिसॉर्ट आशियाना. त्या बीच रिसॉर्टच्या बाजूलाच गाडी पार्किंगची बी बघा किती मोठी स्पेस आहे. मस्त सावळीमध्ये गाडी लावून चला. फायनली आलोय आपण रामरतन आशियाना बीच रिसॉर्ट. गाडी आमचे सेल्फी काढते. हो, रस्ता कसा होता इथपर्यंत येण्याचा? अच्छा है और आने के लिए नया नया देखने को मिला. एकदम बीच का नजीक है. एरिया भी बहुत अच्छा है, वेदर भी अच्छा. तर बेलापूर वरनं फक्त आम्ही अर्ध्या तासामध्ये येत आहे. तर तुम्ही मुंबई, पनवेल, वाशी वरनं प्लॅन करताय तरी पण तुम्हाला 1 तास लागेल जास्तीत जास्त. रोड एकदम टिपटॉप आहे. रामरतन आशियाना बीच रिसॉर्ट. आलोय आतमध्ये आणि आतमध्ये आल्यावर बघा अनया, कसली पेंटिंग आहे. हत्ती मामा.
हत्ती मामा दिसते तुम्हाला, मस्त एकदम पेंटिंग केलंय बघा. आणि आतमध्ये आल्या आल्या तुम्हाला लॉन एरिया दिसते. कोणाचा वाढदिवस किंवा एंगेजमेंट सेरेमनी काही पण असेल तुमचं ऑकेजन इथे सेलिब्रेट करू शकता ना. जेवणाची व्यवस्था एक बाजूला टेबल लावा आणि आपल्या गेस्टला बसायला एक बाजूला खुर्च्या लावा आणि मस्त स्टेज पण आहे बघा. आशियाना बीच रिसॉर्ट. तर विकेंडला तुम्ही अलिबाग किंवा लांब लांब कुठं जाताय तर इकडे पण या तुम्ही, मस्त एकदम. तर आता तुम्हाला रिसॉर्ट मधला काय लॉन एरिया दाखवला, आता रूम पण दाखवूया आपण. तर कादिर सर आहेत, नमस्कार. हो, कुठे घेऊन जाणार? पूलवरती. अरे वा. तर रूमच्या आधी आपण पूल बघूया. रिसॉर्ट मधला जो पूल आहे ते पण बघूया. पूलच्या रस्त्यामध्ये तुम्हाला मंदिर पण लागते बघा. गणपती बाप्पा मोरया. हे काय चूल मटन. हा बापरे, चुलीवरचं मटन पण मिळतं इथे. स्पेशली ऑर्डर असली तर बनवून देत आहे. हे बघा, चुलीवरचा मटन पण तुम्ही, चिकन आहे, मटन आहे, सर्व काही आहे. आणि त्याच्या बाजूला पूल. बापरे अनया. मी 4 तास आजचा दिवस मला इथेच आहे. एवढा मोठा पूल एक्सपेक्ट नव्हता केला. हे बघा किती मोठा पूल आहे तो. भारी ना. हा, उडी मारूया. उडी मारायला जायचा. हे बघा, उरणमध्ये राम रतन आशियाना, मस्त एकदम. एवढा मोठा पूल, किती पण मोठी फॅमिली असू दे तुमची, फुल एन्जॉय करू शकता पूलमध्ये. 6 फीट पर्यंत हाईट आहे. कोणाला बुडवायचं असेल तरी पण येऊ शकता. समजलं ना. समजलं, मलाच बुडवायचं असते तुला. आलोय आपण रिसेप्शन एरियामध्ये. अरे वा, जंगल थीम. मुतेशन कसं वाटलं? एकदम बढ़िया है यार. क्या क्या बनाया है. उरण मध्ये असा रिसॉर्ट वाटलेला तुम्हाला? हे बघा, आशियाना सारखाच बनवलाय. थीम आहे. आणि उरणमध्ये असं काही आपण एक्सपेक्ट नाही केलं ना. आणि इथेच आपला रूम पण आहे. हे काय मोरपीसाचं घड्याळ. हे बघा. आणि इथे ही आणि पेंटिंग कसली आहे? ऍबस्ट्रॅक्ट बोलू शकतात. ॲबस्ट्रॅक्ट. ती काय बोलेल ते ऐकायला लागेल. आपल्याला काय समजत नाही. हे मी पण बनवू शकते. असं 2-3 कलर उडवलं का हो झालं. मग ती आपल्या बाथरूम मध्ये लावायला लागेल. कोण रिसॉर्ट वाले घेणार नाही. आशियाना मध्ये आलोय. आशियाना सारखेच जाऊया. वा, आणि इकडनं नजारा बघा, हवा बघा. माझा जागा हा, जिम पण आहे. जिम पण आहे. थांब, मग तू जिम मध्ये नको जाऊ पहिलीच. खाऊन पिऊन जायचं. माहितीये तू फिट आहेस, पण नंतर जाऊ आपण जिम मध्ये. थँक्यू. जिम मध्ये जाऊ शकता ना हो कादिर साहेब? कधी पण जाऊ. कधी पण जाऊ. तुला आधी गरज आहे. तू जा आधी. तुझं पोट असं निघलंय. हम लोग देख फिट आहे दोनों मुतशर में. मुतशन आमचे योगावाले आहेत. हम लोग एकदम तगड़ा है. मस्त. आलोय आता आपण सुपर डिलक्स रूम मध्ये. बापरे, हे रूम आहे का काय एवढा मोठा? मोठा एकदम. आणि व्ह्यू बघा. व्ह्यू म्हणजे आपल्या याचाच रिसॉर्टचाच आहे, पण खिडकी बघा किती मोठी आहे ना. हे काय गाद्या, सोफा वगैरे बसायला, फ्रीज आणि फ्रीज पण देतात तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यात तुम्हाला आणायला लागेल ठेवायला. आणि टीव्ही वगैरे पण आहे, सर्व काही आहे. हे काय वॉर्डरोब ना, मिरर, ते ड्रेसिंग टेबल. हा. आणि काय दिसलं तुला? बाथटब पण आहे. बापरे, वा. मस्त बाथटब. म्हणजे पूल तर एवढा मोठा आहे, पण बाथटबची पण व्यवस्था आहे बघा. आणि इथेच राहणार की पूल मध्ये जाणार? मी दोघं युटिलाइज करणार आहे. तर 2 रूम आपण बुक करायला सांगितले होते. हा एक वरती केलाय त्यांनी आणि आमोमा मुत्तशनसाठी खाली केलाय. हा, नाहीतर तुम्हाला सीडी चढायला लागेल. तर आपण खालचा रूम पण बघायला जाऊया. आमोमाला मला वाटतं खूप आवडली प्रॉपर्टी. इधर ही रहना है, मी घर पे भी जाना है. दाखवण्याच्या आधी आपण जिम मध्ये आलोय बघा. जिम मध्ये पण बघा किती इक्विपमेंट्स आहेत. सर्व चालू आहेत ना? हा, सर्व चालू आहे ते बघा. हो, 1 दिवसात फिट होणार तुम्ही. करा. मम्मा काय करते? बापरे, एकाच दिवशी म्हणजे 12 किलो. तिला एक्सक्यूज मिळेल, बहाणा मिळेल किचन मध्ये नाही काम करायचं म्हणून. एवढे वजन घेतलेत बघा, मोठे मोठे वेट्स, सर्व काही. जे जिम वाले आहेत त्यांना मिस नाही करायचा एक पण दिवस जिम मध्ये. जिम पण एन्जॉय करू त्यासाठी शकता. हा बेस्ट रिसॉर्ट आहे ये बघा. बघ. सर्व काही आहे, चेस्ट पासून, शोल्डर पासून, ट्रायसेप्स पासून सर्व काही तुम्ही करू शकता. अमुमा काय करणार तुम्ही? अमुमाला दाखवली का डायरेक्ट चेन बाहेर काढते सोन्याची. जीने बोला है सोना मत खरीदो, पण सोना दाखवा.
आपण तर एवढं लांब लांब जातात आणि उरणमध्ये बघ प्रणित रिसॉर्ट आपल्या डिलेक्स रूम पण आहे आणि कॉटेजेस पण आहे खाली एन्जॉय करायला. काय बनवलंय ना एकदम मस्त. हे बघ एकदम आपल्या फर्स्ट फ्लोर वरनं तर छान वारा आणि मस्त येत होता. हो. पण इथे कॉटेजेस बघा, कॉटेजेस मध्ये पण तुम्ही येऊन राहू शकता. बाहेर टी टेबल पण आहे, बाहेर निवांत बसून बाहेर निवांत बसून संध्याकाळच्या टायमाला चहा पण ऑर्डर करू शकता आणि पिऊ शकता. वाडीच आहे एक प्रकारची, नारळाची झाडं वगैरे दिसतात तुम्हाला, खूप मजा येणार. हा स्टे तुम्ही छान एन्जॉय करणार. कॉटेजेसची जरा क्लिनिंग चालू आहे, क्लिनिंग झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. तर कादिर सर आहेत आपल्यासोबत. तर किती रूम आहेत टोटल? 13 रूम एकूण. आणि हे कॉटेजेस किती आहेत? 4 कॉटेज है, 2 सुपर डिलक्स, 3 डिलक्स हां, और 4 सेमी डिलक्स. ओके ओके. आणि बुकिंगसाठी फोन नंबर दिला तर त्याच्यावरती बुकिंग करता येईल ना? ऑनलाईन पण आहे? पण आहे ऑनलाईन पण आहे. सर्वच. उरणमध्ये 4 फाटा, 4 फाट्यावरनं पिरवाडी रोड, पिरवाडी रोडवरनं टर्न मारल्यावरती तुम्ही येणार आशियाना बीच रिसॉर्टला. आणि या सर्व फॅसिलिटीज आहेत. कॉटेज रूम पण दाखवतो, पण थोडी क्लिनिंग झाल्यावरती. आणखी कोणता रूम बाकी आहे? आणखी अपना डिलक्स. तर डिलक्स रूम बघूया. मुंबईची मंडळी जी बघत असेल आणि जर काय प्लॅन करत असाल तुम्ही विकेंडला वेकेशन, नक्की ही जागा चेकआउट करा. चेकआउट करा, आवडेल तुम्हाला. हा, आवडेल. हे बघा आता डिलक्स रूम दाखवतो तुम्हाला. बापरे, डिलक्स आहे की सुपर डिलक्स आहे हा? सुपर डिलक्स आहे. कॉटेजेस तर बघितलंच, रूम पण बघितले नाही. हा बघा डिलक्स रूम ना. हा, मस्त एकदम वेल फर्निश, टीव्ही सर्व काही, AC VC आणि बेड पण बघा मस्त. वायफाय पण आहे ना? हां, सर्व वायफाय पण आहे आणि टब बाथ पण आहे. प्रत्येक रूममध्ये टब बाथ आहे का आपल्या कॉटेजेसमध्ये पण? हां, कॉटेजेसमध्ये डिलक्समध्ये सर्व येते. कशी येते वाईब उमा? एकदम भारी, एकदम मस्त, एकदम म्हणजे कॉटेज टाईप, एकदम सिम्पल आणि एलिगंट बोलू शकतात ना, तसं आहे. एकदम तिथे सुंदर आहे. गर्दीमध्ये जाताय तुम्ही तर एखादा विकेंड इकडे येऊन नक्की स्पेंड करा. नक्की spend करा. जवळपास बीच पण आहे, तो पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्याच्या आधी रिसॉर्ट बघा. आणि म्युझिक हे काय वगैरे. आहे? चिडियाघर. चिडिया आहेत का याच्यामध्ये? ते बघ ते बघ एक दिसला. रॅबिट पण आहे. तुझ्या सेम सेम. तर बर्ड बघायला पण जाऊया आपण आतमध्ये. हे बघ अनाया. हॅलो, नाव काय तुझा बाबू? आणि हा बघा रॅबिट. हॅलो रॅबिटा. अरे बापरे, आतमध्ये डायरेक्ट घर बनवलंय त्यांनी. हे बघा रॅबिट. आणि इथे बघा किती बर्ड्स बसलेत ते ना, चिल करतात सर्व. हॅलो, अनायाच्या पेपरमध्ये असणारा डक. चला मंडळी, फुल एन्जॉय केला आपण पूलमध्ये आणि आलोय आता आशियानाच्या रेस्टॉरंटमध्ये. आणि रेस्टॉरंट बघा कसं आहे, मस्त एकदम AC आणि राजा महाराजांचे सारखी डायनिंग करू शकता इकडे तुम्ही बघा. हां, कितीही मोठी फॅमिली असू दे तुमची, आरामात या गादीवरती बसून जेवण ऑर्डर करू शकता. तर आपल्या फॅमिलीनी काहीतरी अलगच विचार केलाय. आणि बघा कुठं बसलेत. हॅलो, हॅलो. कुठं बसले तुम्ही? एन्जॉयिंग लाईक ए होम. राजा महाराजाच्या गाद्या सोडून मस्त एकदम खाली बसून जेवणाची व्यवस्था आहे, तिथे बसलेत बघा. कसं वाटलं? बहुत अच्छा लगता है क्योंकि हम लोग है ना ऐसा गांव में ऐसा हम लोग ने बैठ के खाना खाया. हां, और ये राजा महाराजा लोग का सिस्टम है. चुलीवरचं मटण बघितलं आपण, ते पण तुम्ही इकडे येऊन ऑर्डर करू शकता. पण बसण्याची व्यवस्था बघा. फुल एन्जॉय किया ना? बिल्कुल एंजॉय. हा, कशी वाटली डाईव्ह यांची नक्की कमेंट करा. हा, सासू नाही पोवली आमची, ओमा नाही पोवली, पण अनाया, मी आणि सासऱ्यांनी फुल एन्जॉय केलं. हा, आता जेवणामध्ये काय ऑर्डर केलंय ते बघूया. एन्जॉय करताय ना केरळवरनं आल्यावर? बिल्कुल बिल्कुल. हा, मस्त. तर तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत येऊन पूल, स्टे आणि जेवण इकडचं एन्जॉय करू शकता. आशियाना. चला, जेवण आलंय आणि जेवणामध्ये तुम्हाला चिकन क्रिस्पी दिसतंय. आणि कोलंबीचा काय उमा? तंदूर कोळंबी. तंदूर कोलंबी आणि पापलेट तवा फ्राय. डॅडी काय नुसतं थम्सअपच पिताय की खाताय पण? खाताय ना? काय घेतलंय? पापलेट.
हाँ कोळंबी कशी आहे कोळंबी नहीं कोळंबी बहुत टेस्टी है ट्राय किया आपने अच्छा अच्छा हाँ, हा तर कोळंबी आवडली मस्त काय ते सॅलड वगैरे मस्त करून दिलाय आणि इथे बघा टमाटरचा लोटस पण बनवला होता त्यांनी आणि हिरवी चटणी पण आहे सोबत आणि पापलेटची साईज बघा किती मोठा पापलेट येतो तो हां चालेल ना आवडेल ना आपल्या मंडळीला हां तर सी फूड खाण्यासाठी पण तुम्ही इकडे येऊ शकताय बघा पापलेट पण मस्त आहे मसाला वगैरे जे काय लावला आहे त्याच्यावरती खूप छान आहे चव आणि क्वालिटी पण चांगली आहे हे बघा एकदम सॉफ्ट आणि एकदम ताजा ताजा मीठ आणि बघ खाऊन कसं लागतंय आणि तर क्रिस्पीवरतीच गेली हां हां आहे ना फ्रेश आहे एकदम हां म्हणजे एकदम भारी आहे हे बघा व्हाईट मीठ मसाला आणि चव आवडेल तुम्हाला इकडे येते तर तुम्ही खाल्ला हां आवडला ना मस्त आहे बघा फॅमिली सोबत येत आहे तुम्ही पापलेट तवा फ्राय जे काय आहे त्यासाठी तुम्ही जाऊ शकता विथ सॅलड मस्तच लागते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आशियाना बीच रिसॉर्ट कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि मुतुशीन तुम्हाला कसं वाटलं नहीं बहुत अच्छा लगा आणि जेवण जीवन भी बहुत अच्छा हो गया वेज अभी वेज और नॉन वेज भी हाँ। सब अच्छा बनाया था अच्छा बहुत टेस्टी था आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आशियाना बीच रिसॉर्टचे जे आजूबाजूचे एरिया आहे तुम्हाला बीच फिरवायला नेणार आहे आणि चुलीवरचा मटन ते तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करो सबस्क्राईब मग झोपलेली आहे सबस्क्राईब करो बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया बाय